नमस्कार माझ्या प्रिय प्रशिक्षणार्थी मित्रांनो, तसेच शिल्पनिदेशक मित्रांनो. या व्हिडिओमध्ये मी आपणासाठी घेऊन आलेलो आहे ITI मधील जे सर्व अभियांत्रिकी व बिगर अभियांत्रिकी व्यवसाय आहेत याचं कोर्स स्ट्रक्चर, प्रशिक्षण कालावधी व प्रशिक्षणार्थीचे कामाचे तास, तसंच प्रशिक्षणार्थ्याचं जे असेसमेंट आहे, मूल्यांकन कशा पद्धतीने केलं जातं, हे या व्हिडिओमध्ये मी आपणासाठी घेऊन आलेलो आहे. निश्चितच हा व्हिडिओ आपणासाठी एक मार्गदर्शक असा असेल, की जेणेकरून आपल्या मनामध्ये जो संभ्रम असतो, की आपणास जे आपलं असेसमेंट आहे किंवा आपलं जे मूल्यांकन आहे, ते कशा पद्धतीने ITI मध्ये केलं जातं. तर त्या मूल्यांकनाबाबत नंतर आपली जी परीक्षा पद्धती आहे, त्या परीक्षा पद्धतीबाबत ही मी आपणाला या पुढील व्हिडिओमध्ये मी अ, माहिती देणार आहे. ट्रेड असेसमेंट स्ट्रक्चर. आता या ज्या सूचना मी आपल्याला किंवा ज्या गाईडलाईन्स आपणाला देत आहे, याच्यामध्ये भविष्यात बदलही होऊ शकतात. याची प्रशिक्षणार्थ्यांनी नोंद घ्यावी. कारण की अनेक काही वेळा जे तुमचं असेसमेंट जो क्रायटेरिया असतो किंवा तुमचे जे मूल्यांकन करण्याची जी पद्धती असते, ही DGT काही वेळा अनेक सुधारणानुसार त्यामध्ये बदल करत असते. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी पुन्हा एकदा मी आपणाला विनंती करतो, की आपण माझ्या वर्कशॉप कॅल्क्युलेशन आणि इंजिनिअरिंग ड्रॉइंग व्हिडिओज या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबा आणि जे व्हिडिओ मी गणितासाठी आणि ड्रॉइंगसाठी अपलोड केलेले आहेत, त्याला लाईक करा. तर आपण सुरू करूया. हे बघा, या ठिकाणी 1 वर्ष कालावधीचे जे ट्रेड्स आहेत, त्यांचं जे कोर्स स्ट्रक्चर आहे, DGTने आपल्याला हे कोर्स स्ट्रक्चर याच्याविषयीची जी माहिती आहे, आपला NSQF चा जो सिलेबस आहे, आपल्या ट्रेडच्या सिलेबसनुसार ही माहिती आपल्याला उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. आपल्या जे कोर्सचं स्ट्रक्चर आहे, जर 1 वर्ष कालावधीचे ट्रेड्स असतील, तर त्यांचं ट्रेड प्रॅक्टिकलचा जो कालावधी आहे, हा 840 तासाचा आहे. प्रात्यक्षिकाचं जे वेळापत्रक आपलं संस्थेचं जे वेळापत्रक असतं, त्यामध्ये आपल्याला हे हे जे दिलेले नॅशनल ट्रेनिंग अवर्स आहेत, जे दिलेले तास आहेत, याचं नियोजन आपल्याला प्रात्यक्षिकासाठी करावं लागतं. प्रोफेशनल स्किल्ससाठी 840 तास, नंतर ट्रेड थेअरी, प्रोफेशनल नॉलेज याच्यासाठी 240 तास असतात, की मागील 2 वर्षापासून ट्रेड थेअरीमध्येच तुमचं मॅथ्स आणि ड्रॉइंग या विषयाचे दोन्ही जे विषय आहेत, त्यांचा एकत्र समावेश केलेला आहे. म्हणजेच ट्रेड थेअरीमध्ये तुमचं वर्कशॉप कॅल्क्युलेशन अँड सायन्स आणि इंजिनिअरिंग ड्रॉइंग या विषयाचा मार्कशीटवर कुठेही उल्लेख येत नाही. परंतु ट्रेड थेअरीमध्येच या 2 विषयाचे जे प्रश्न आहेत, ते विचारले जातात. त्याच्याविषयी आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. तर हे 240 तास जे दिलेले आहेत, याच्यातले थेरॉटिकल पार्टसाठी तुमचे 160 तास असतात. गणित विषयासाठी वर्कशॉप कॅल्क्युलेशनसाठी 40 तास, इंजिनिअरिंग ड्रॉइंगसाठी 40 तास असतात. हे जे तास दिलेले आहेत, हे अभियांत्रिक व्यवसाय जे आहेत, त्यांच्यासाठी लागू असतील. इतर जे बिगर अभियांत्रिकी व्यवसाय आहे, यांना हे पूर्ण 240 तासाचा मध्ये ट्रेड थेअरीचा समावेश असतो. नंतर एम्प्लॉयबिलिटी स्किल्स या विषयासाठी आपल्याला जे तास दिलेले आहेत, 120 तास दिलेले आहेत. म्हणजे तुमचं कोर्सचं एलिमेंटसाठी जे नॅशनल ट्रेनिंग अवर्स दिलेले आहेत, हे 1200 तास दिलेले आहे. 1 वर्षाचं जे कोर्स स्ट्रक्चर आहे, ते 1200 तास आहे. यामध्ये इथे एक नोट दिसते बघा, प्रत्येक वर्षी आपल्याला 150 तासाचं ऑन जॉब ट्रेनिंग हे करणं अत्यावश्यक आहे. यासाठी बऱ्याच संस्थांनी आपल्या जवळ असणाऱ्या ज्या इंडस्ट्रीज आहेत, त्यांच्याशी MOU करून प्रशिक्षणार्थ्यांचं OJT जे आहे, ऑन जॉब ट्रेनिंग, हा 150 तासाचा प्रत्यक्ष आस्थापनेत कारखान्यात जाऊन आपल्याला काम करावं लागतं. तर ऑन जॉब ट्रेनिंगसाठी 150 तास चा समावेश केलेला आहे. त्यानंतर ऑप्शनल कोर्स
आपण ITI मध्येच असताना 240 तासाचा जो ऑप्शनल कोर्स आहे त्याच्यामध्ये शॉर्ट टर्म कोर्स असतील, नंतर 10वी-12वी इक्विव्हॅलन्सी सर्टिफिकेट असेल, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग मार्फत आपण 240 तासाचा एक्सटर्नल अभ्यासक्रम पूर्ण करून आपल्याला 10वी आणि 12वी समकक्ष प्रमाणपत्र जे आहे ते समान पत्रक तुम्हाला प्राप्त करून घेता येते, की ज्याच्याद्वारे तुमचं जे समकक्षता आहे 10वी-12वीची समकक्षता त्याकरता तुम्हाला या 240 तासाचा एक नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंगचा अभ्यासक्रम ऑनलाईन पूर्ण करावा लागतो. तर 2 वर्षाचे जे ट्रेड्स आहेत, 2 वर्ष कालावधीचे ट्रेड्स यामध्ये इथे दाखवलेलं आहे. पहिल्या वर्षाचा कालावधी आहे. पहिल्या वर्षाच्या कालावधीमध्ये 840 तास ट्रेड प्रॅक्टिकलसाठी असतील. ट्रेड थेअरीसाठी 240 तास आणि एम्प्लॉयबिलिटी स्किलसाठी 120 तास. असा 1200 तासाचा हा कालावधी असेल. यामध्ये 150 तासाचं तुमचं ऑन जॉब ट्रेनिंग असेल. तसं दुसऱ्या वर्षाचं जर आपण बघितलं, तर दुसऱ्या वर्षाचं ट्रेड प्रॅक्टिकल आणि फर्स्ट इयर आणि सेकंड इयर यांचा जो कालावधी आहे तो सारखा आहे 840 तास आहे. परंतु ट्रेड थेअरीसाठी प्रथम वर्षासाठी आपल्याला 240 तास आहेत, तर सेकंड इयरसाठी 300 तास आहेत. तर यामध्ये ट्रेड थेअरीमध्येच मॅथ्स आणि इंजिनिअरिंग ड्रॉइंग, वर्कशॉप कॅल्क्युलेशन आणि इंजिनिअरिंग ड्रॉइंग या विषयाचा समावेश असतो. थेअरी 160 तास असतात पहिल्या वर्षासाठी, दुसऱ्या वर्षासाठी 220 तास, तर गणित आणि ड्रॉइंग पहिल्या आणि दुसऱ्या वर्षी प्रत्येक वर्षासाठी या दोन्ही विषयासाठी 40-40 तासाचा अभ्यासक्रम DGTने तयार केलेला आहे, की ज्याद्वारे आपलं सैद्धांतिक भाग या गणित आणि ड्रॉइंग विषयाचा अभ्यासक्रम तुमचा घेतला जातो. तर दुसऱ्या वर्षामध्ये आपल्याला 150 तासाचं ऑन जॉब ट्रेनिंग हे कंपल्सरी आहे, की जे आपल्याला करावं लागतं. या 1 वर्ष अभ्यासक्रम आणि 2 वर्ष कालावधीचे ट्रेड्स याच्यात आपल्याला एक नक्कीच लक्षात येतं, की या आपल्या जो कोर्स स्ट्रक्चर आहे, याच्यामध्ये ऑन जॉब ट्रेनिंग याला अनन्यसाधारण महत्त्व दिलेलं आहे. कारण की आपण जे प्रशिक्षणादरम्यान जे वेगवेगळ्या प्रकारचे कौशल्य आत्मसात करीत असतात, असे एडव्हान्स जे स्किल्स असतील, ते आपल्याला या ऑन जॉब ट्रेनिंगमध्ये प्रत्यक्ष कामाशी निगडीत ज्या कारखाने किंवा आस्थापना आहेत, त्या व्हिजिट देऊन आपल्याला ऑन जॉब ट्रेनिंग पूर्ण करता येते. पुढे येऊ बघा आपल्याला इथे आपलं एक मार्कशीट दिसतंय. यामध्ये आपल्याला यापूर्वी आपण चर्चा केलेली आहे, की आपलं जे असेसमेंट आहे कशा पद्धतीने केलं जातं. यापूर्वी तुम्हाला मी जो आपला प्रशिक्षण कालावधी आहे, त्या प्रशिक्षण कालावधीमध्ये जे हे माहिती दिली आहे, की आपला प्रशिक्षण कालावधी कोर्स स्ट्रक्चर किती असेल. परंतु कोर्स स्ट्रक्चरमध्ये आपल्याला जे आपलं अंतिम परीक्षा असते, जी CBT असते, याच्यामध्ये आपलं जे समेटिव्ह असेसमेंट आणि फॉर्मेटिव्ह असेसमेंट या ठिकाणी बघा आपल्याला एक आपण या ठिकाणी नमुना घेतलेला आहे. आपलं एक फर्स्ट इयरचं एक मार्कशीट घेतलेलं आहे, की ज्याच्यामध्ये आपलं जे मूल्यांकन आहे, ते कशा पद्धतीने केलं जातं. मार्किंग स्कीम कशी आहे, ही मार्किंग स्कीम विषयी आपल्याला यामध्ये मी माहिती देत आहे. बऱ्याच वेळा आपल्याला या आपली जी मार्किंग स्कीम आहे, या मार्किंग स्कीम विषयी माहिती नसते. या ठिकाणी बघा आपल्याला आपलं नाव दिसतंय, PRN नंबर दिसतोय. आपली जी आपला जो प्रोफाईल आहे आणि संस्थेचं नाव दिसतंय आणि स्टेटचं नाव दिसतंय. इथं समेटिव्ह असेसमेंटमध्ये दिलेलं आहे. ट्रेड थेअरी, प्रोफेशनल नॉलेज याच्यासाठी 100 मार्क असतात. त्याचं मिनिमम पास मार्क्स 33 असले पाहिजेत. एम्प्लॉयबिलिटी स्किल, कोर स्किल याच्यासाठी 50 मार्क्स असतात. आपल्याला कमीत कमी उत्तीर्ण होण्यासाठी यामध्ये 17 मार्क मिळवणं आवश्यक असतं. त्यानंतर ट्रेड प्रॅक्टिकल, प्रोफेशनल स्किल असेसमेंट यासाठी 250 मार्काचं प्रॅक्टिकल आपलं दिलेल्या DGTने निर्धारित केलेल्या जे वेळापत्रक आहे, त्यानुसार त्या संस्थेत आपलं दरवर्षी प्रात्यक्षिक परीक्षा घेतली जाते, की ज्याचं गुणांकन हे 250 मार्क आहे आणि आपल्याला त्याच्यामध्ये 33% मार्क म्हणजे 150 मार्क मिळवणं गरजेचं आहे. दुसरा या मार्कशीटमध्ये आपल्याला एक इथं एक उल्लेख दिसतोय बघा फॉर्मेटिव्ह असेसमेंट. परंतु हे फॉर्मेटिव्ह असेसमेंट करण्याची जी पद्धत आहे, ती आपल्याला मी इथं पुढं सांगणारच आहे.
तर फॉर्मेटिव्ह असेसमेंट हे आपलं 200 मार्काचं केलं जातं. तर त्याच्यामध्ये आपल्याला कमीत कमी 120 मार्क मिळवणं गरजेचं असतं. तर या ठिकाणी मी आपल्याला एक सूचना या ठिकाणी निदर्शनास आणू इच्छितो, की जे वर्कशॉप कॅल्क्युलेशन आणि इंजिनिअरिंग ड्रॉइंग विषय आहेत, हे दोन्ही विषय हे तुमच्या ट्रेड थेरी बरोबर त्यांचा एकत्रित समावेश केलेला आहे. हे मी तुम्हाला यापूर्वीच्याच भागामध्ये यापूर्वीच्या आपण जो असेसमेंट कशा पद्धतीने केलं जातं, कोर्स स्ट्रक्चरमध्ये जे ट्रेड थेरीमध्ये जे 240 तास दिलेले असतील, की त्याचं किंवा 300 तास दिलेले असतील, त्याचं डिवायडेशन वर्कशॉप कॅल्क्युलेशन आणि इंजिनिअरिंग ड्रॉइंग साठी कसं केलेलं आहे. त्यात मी आपल्याला उल्लेख केला होता, की ट्रेड थेरीमध्येच इंजिनिअरिंग ड्रॉइंग आणि वर्कशॉप कॅल्क्युलेशन या दोन्ही विषयाचा समावेश केलेला असतो. त्याची नोट या ठिकाणी दिलेली आहे. बऱ्याच वेळा आपल्या प्रशिक्षणार्थीचा गैरसमज होतो, की मी गणित आणि ड्रॉइंग या विषयाचा पेपर ट्रेड थेरीमध्ये दिलेला होता. त्याचा इथं कुठेच उल्लेख दिसत नाही. परंतु या ठिकाणी आपल्याला उल्लेख केलेला दिसतो. उमेदवाराचे या ठिकाणी मिळालेले मार्क्स असतील, उमेदवाराचा या ठिकाणी आपण आपला जो फोटो असेल, तो फोटो या ठिकाणी असेल. या पद्धतीने प्रत्येक प्रशिक्षणार्थाचं असेसमेंट हे कशा पद्धतीने केलं जातं, मार्किंग स्कीम कशी आहे, ही या ठिकाणी मी आपल्याला सांगितलेली आहे. पुढे येऊया बघा आपल्याला जे प्रशिक्षणार्थ्याचं जे मार्कशीटमध्ये आपण बघितलं की त्याचं समेटिव्ह असेसमेंट आणि फॉर्मेटिव्ह असेसमेंटचा उल्लेख केलेला आहे. सुरुवातीला समेटिव्ह असेसमेंट मार्किंग केलेलं आहे, की ज्याच्यात आपण जे अ, प्रशिक्षणादरम्यान याला सारांशात्मक मूल्यांकन समेटिव्ह असेसमेंट म्हटलं जातं. आपली प्रात्यक्षिक परीक्षा, त्याच्यानंतर तुमची सीबीटी परीक्षा आणि यामध्ये केलेलं मूल्यांकन म्हणजेच त्याला समेटिव्ह असेसमेंट असं म्हटलं जातं, की ते समेटिव्ह असेसमेंट आणि फॉर्मेटिव्ह असेसमेंट आपण पूर्ण केल्यानंतर आपल्याला नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट म्हणजे आपण उत्तीर्ण झालेला आहात, आयटीआय कोर्स स्ट्रक्चर पूर्ण केलेलं आहे, असं प्रमाणपत्र आपल्याला डीजीटी कडून प्रदान करण्यात येतं. आता फॉर्मेटिव्ह असेसमेंट म्हणजे काय? प्रशिक्षण कालावधी दरम्यान प्रशिक्षण घेत असताना वर्षभरात पूर्ण केलेल्या प्रात्यक्षिकाचे मूल्यमापन होईल. यात NSQFच्या गाईडलाईन नुसार प्रशिक्षणार्थीच्या पूर्ण केलेल्या निर्धारित जॉबचे अनेक्षर सेकंड व अनेक्षर थर्ड नुसार त्याचे फॉर्मेटिव्ह असेसमेंट केले जाते. हे फॉर्मेटिव्ह असेसमेंट प्रत्येक वर्षी परीक्षा च वेळापत्रक आल्यानंतर आपल्याला स्किल इंडिया डिजिटल हब या पोर्टलवर प्रत्येक प्रशिक्षणार्थीचं जे फॉर्मेटिव्ह असेसमेंट आहे, हे ती संस्था त्या क्रिएटर लॉगिन्स असतील त्यांचे किंवा अप्रूव्ड लॉगिन असेल, याच्यामध्ये तुमची जी इलिजिबिलिटी क्रिएशन म्हणजे तुम्ही परीक्षेसाठी बसण्यासाठी पात्र आहात का नाही, याच्यासाठी इलिजिबिलिटी ठरवण्यासाठी आपल्याला आपलं जे फॉर्मेटिव्ह असेसमेंट आहे, हे असेसमेंट ऑनलाईन केलं जातं. ते ऑनलाईन त्या ठिकाणी भरलं जातं. आता जे काही इथं बघा जे प्रश्नपत्रिकेचं प्रश्नांचं जे सीबीटीएस मध्ये विचारलं जाणारं स्वरूप असतं ते कशा पद्धती असतं. इंजिनिअरिंग ट्रेड अ, 1 व 2 वर्ष व्यवसाय, 50 प्रश्न असतात. 38 प्रश्न थेरीचे, प्रत्येकी 2 मार्क्स. कार्यशाळा गणित व शास्त्र 6 प्रश्न, प्रत्येकी 2 मार्क्स. अभियांत्रिकी चित्रकला 6 प्रश्न, प्रत्येकी 2 मार्क. एकूण मार्क 100. पासिंगसाठी आपल्याला उत्तीर्णसाठी मार्क आवश्यक आहे 33. हे आपण यापूर्वी जे तुम्हाला मी मार्कशीट दाखवलं, त्याच्यातही तुम्हाला हायलाइट करून दाखवलं, की प्रत्येक विषयासाठी जे उत्तीर्णची टक्केवारी आहे ही 33% असली पाहिजे. म्हणजे जे मार्क्स आहेत त्याच्यात 33% इतके मार्क तुम्हाला त्या विषयामध्ये मिळाले पाहिजे. एम्प्लॉयबिलिटी स्किल 25 प्रश्न असतात, 2 मार्क्स. प्रत्येक प्रश्नाला एकूण मार्क्स 50 असतील. याचे जे पासिंग मार्क्स आहेत 17 मार्क्स तुम्हाला पासिंग साठी असतील 33%. सीबीटी तुमची असेल 2 तासाची 150 मार्क. प्रॅक्टिकल एक्झाम्स 250 मार्क. फॉर्मेटिव्ह असेसमेंट 200 मार्क. या ठिकाणी बघा जे नॉन इंजिनिअरिंग ट्रेड आहेत, नॉन इंजिनिअरिंग ट्रेडला वर्कशॉप कॅल्क्युलेशन अँड सायन्स आणि इंजिनिअरिंग ड्रॉइंग हे 2 विषय नसल्यामुळे याचा जो मार्किंग स्कीम दिलेली या पद्धतीची आहे. 50 प्रश्न थेरी, प्रत्येकी 2 मार्क्स, 100 मार्क्स.
एम्प्लॉयबिलिटी स्किल प्रत्येकी 25 प्रश्न, प्रत्येकी 2 मार्काला एक प्रश्न, एकूण मार्क्स 50, प्रॅक्टिकल मार्क 250 आणि फॉर्मेटिव्ह असेसमेंट 200 मार्क. या पद्धतीने जे बिगर अभियांत्रिकी व्यवसाय आहे त्यांची मार्किंग स्कीम या ठिकाणी मी विशद केलेली आहे. त्यानंतर जी तुमची समेटिव्ह असेसमेंट होतं, हे समेटिव्ह असेसमेंट हे कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट, ऑनलाईन टेस्ट निर्धारित वेळेत तुम्हाला तुमची इलिजिबिलिटी क्रिएशन झाल्यानंतर तुमचं सीबीटी कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट ही निर्धारित केलेल्या सेंटरवर आपली घेतली जाते. त्याच्यासाठी 75 व बिगर अभियांत्रिकी व्यवसायासाठी प्रत्येकी 75 प्रश्न 2 गुणांचे असतील. तर सीबीटी बाबत ज्या गाईडलाईन्स आहेत, सीबीटी कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट ही कशी पद्धतीने त्याचं आयोजन असतं, आपण प्रत्यक्ष परीक्षेसाठी ज्यावेळेस जाल आपल्या सेंटरवर, त्याबाबत आपण काय काळजी घ्यायची आहे याच्याविषयी माहिती मी आपल्याला पुढील व्हिडिओमध्ये देणार आहे, की ज्यामध्ये आपल्याला सीबीटी कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट मार्गदर्शक किंवा त्याच्याविषयी असणाऱ्या ज्या गाईडलाईन्स आहेत, आपली इलिजिबिलिटी परीक्षेसाठी बसण्याची पात्रता कशा पद्धतीने संस्थेद्वारे केली जाते, की जी पात्रता संस्थेने पूर्ण केल्यानंतर आपलं जे परीक्षेसाठी आवश्यक असणारं प्रात्यक्षिक आणि सीबीटी परीक्षेचे हॉल तिकीट हे इलिजिबिलिटीनुसार आपले जनरेट होत असतात आणि आपण दोनही प्रात्यक्षिक आणि सीबीसी साठी पात्र ठरू शकतात. तर प्रशिक्षणार्थी मित्र हो, हे जे व्हिडिओ आहेत, या व्हिडिओद्वारे निश्चितच आपल्याला आपल्या आयटीआयची जी मार्किंग स्कीम आहे किंवा प्रशिक्षण कालावधी जो आहे, जो प्रत्यक्षात आपल्याला कोणत्याही माध्यमाद्वारे किंवा प्रशिक्षणा दरम्यान आपण त्यामध्ये आपल्याला माहिती नसते, ती या व्हिडिओमध्ये आपल्याला मी अवगत करून दिलेली आहे. निश्चितच हा व्हिडिओ आपल्याला आवडेल. पुन्हा एकदा आपल्याला मी विनंती करतो की व्हिडिओ लाईक करा आणि माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.